रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाची हवामान विभागाकडून शक्यता। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। धामणी धरणातून 5900 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ। पवना धरणाचा पाणीसाठा 99% धरणातून 5720 क्युसेकनं विसर्ग सुरू। धरण क्षेत्रामध्ये एकूण 2631 मिलीमीटर पाऊस। पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये 53,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नीरेच्या खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणात मोठी आवक। मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून 31,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भीमा आणि नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अकोल्यातल्या मळसूरमध्ये विश्वामित्र रघु प्रकल्प ओव्हरफ्लो। सांडव्यावरून नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्यानं काठावरच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गोदावरी नदीला पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून 7000 क्युसेकनं विसर्ग सुरू। गोदावरीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस। पावसामुळे गांधारी नदीला पूर। धुळे शहरात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी। नागरिकांची तारांबळ। भंडाऱ्याच्या मोहरी तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाणी शिरलं। अम्मान जॉर्डन इथं सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावणारा साईनाथ पारधी भारतात परतला। साईनाथ पारधीचं पालघरकरांनी जंगी स्वागत केलं। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या 3 वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला। शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी करून घेण्याची मागणी केली। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिट अँड रनची घटना। मद्यधुंद वाहनचालक 2 चारचाकी आणि दुचाकींना धडकला। मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवणाऱ्या समाज कल्याण विभागाच्या अधीक्षक विजय चव्हाणला अटक। नाशिकच्या येवल्यामध्ये एसटी बस आणि ट्रॅक्टरचा समोरासमोर भीषण अपघात। 6 जण जखमी। दोघांची प्रकृती चिंताजनक। येवला भारम रस्त्यावरती हा अपघात झाला। नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूलमध्ये ओमनी कारला आग। सुदैवानं गाडीतील सगळे प्रवासी बाहेर पडल्यानं जीवितहानी नाही। अमरावतीतील दर्यापूर शहरात 27 वर्षीय युवकाची आत्महत्या। प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृत युवकाच्या नातेवाईकांचा आरोप। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात मुलाकडून वडिलांची हत्या। पैशांवरून वाद झाल्यानं हत्या केल्याची माहिती। आरोपी मुलाला अटक। नगराळातली घटना। नाशिकच्या इगतपुरीमध्ये 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह जंगलात सापडला। घोटी परिसरातली घटना। घातपाताची शक्यता। 4 संशयितांना अटक। कुरखेडा तालुका मुख्यालयी जिल्हा परिषद शाळा परिसरात युवतीचा मृतदेह सापडला। खळबळ उडाली। तरुणीचं नाव ज्योती उर्फ चांदनी मेश्राम। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सध्या चौकशी सुरू आहे। जालना औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये स्फोट। स्टील कंपनीमध्ये लोखंड वितळवणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्यानं वितळलेलं लोखंड अंगावर पडून 22 जण जखमी तर 3 गंभीर। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील 3 वर्षीय चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू। या प्रकरणी डंपर चालकाला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।